नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक शहर पोलिसांची ही मोहीम गाजत असताना सत्ताधारी पक्षांनीच या मोहिमेची हवा काढली आहे. मात्र गंभीर गुन्ह्यातले संशयित कारागृहात असलेले आरोपी थेट किंवा अप्रत्यक्षपणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं मोठा सवाल उपस्थित झालाय. पाहूयात. नाशिकमध्ये सत्ताधाऱ्यांची गुन्हेगारांना पसंती. शिंदे गट आणि भाजपकडून गुंडांना उमेदवारी. निवडणुकीत प्रत्येक पक्ष जिंकण्याच्या इराद्यानं रिंगणात उतरतो. त्यासाठी जनतेशी नाळ जोडलेला योग्य उमेदवार निवडला जातो. पण सध्याच्या महापालिका निवडणुकीत गुंडांवर या राजकीय पक्षांची मदार असल्याचं दिसतंय. आता नाशिकचं पहा. इथे कायदा सुव्यवस्थेचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. राजाश्रय असलेल्या गुन्हेगारांना सुद्धा बेड्या ठोकल्या, तर अनेक अटकेच्या भीतीनं फरार झाले. सुरुवातीला अनेक राजकीय पदाधिकारी निवडणुकीपासून दूर राहिले. मात्र प्रत्यक्षात हेच नेते कुठे स्वतः तर कुठे त्यांनी आपल्या वारसांना मैदानात उतरवलंय. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब आणि मी स्वतः आमचा दोघांचाही अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी जनतेचा पूर्ण सपोर्ट हा लोंढे परिवाराला आहे. आज या मिरवणुकीतून किंवा कायदा सुव्यवस्था पाळून आम्ही जी परमिशन घेऊन रॅली काढली त्यातून आम्हाला सपोर्ट हा जनतेचा दिसून येत आहे. नाशिक पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केलेले आणि सध्या कारागृहात शिक्षा भोगणारे लोंढे या टोळीचे प्रकाश लोंढे प्रभाग क्रमांक 11 मधून कारागृहामधूनच निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना उमेदवारी मिळालेली आहे. कुठल्या पक्षातून कोणते उमेदवार रिंगणात आहे पाहूया. रिपाईचे माजी नगरसेवक प्रकाश लोंढे थेट कारागृहातून निवडणुकीच्या मैदानात उतरले. गोळीबार आणि मोक्का अंतर्गत लोंढेंवर गुन्हे दाखल आहेत. लोंढेसोबत प्रभाग 11 मधून त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा अर्ज केलाय. गोळीबार प्रकरणामध्ये अडचणीत आलेल्या सुनील बागुल यांचा मुलगा मनीष उर्फ शंभू भाजपकडून रिंगणात आहे. खुनाच्या गुन्ह्यातला संशयित माजी नगरसेवक उद्धव निमसेला जामीन न मिळाल्यानं त्याचा मुलगा रिद्धीश निवडणुकीच्या रिंगणात आहे. सातपूर दहशत प्रकरणात संशयित योगेश शेवरे यांची पत्नी मानसी शिंदेच्या शिवसेनेकडून मैदानात आहे. होर्डिंग प्रकरणात संशयित विक्रम नागरे यांच्या मातोश्री शिंदेच्या शिवसेनेकडून रिंगणात आहेत. जळगावमधून नाशिक कारागृहात असलेले ललित कोल्हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आमच्या शिवसेना पक्षाच्या हात धरून हा पक्ष मोठे झाला. आता तुम्ही बघा ना, 2012ला जेव्हा मी सभागृहात निवडून आलो 14 नगरसेवक होते. 17ला काय झालं? काँग्रेसचा घे, राष्ट्रवादीचा घे, इकडचा घे, तिकडचा घे, भ्रष्टाचारी घे, आणि राहिलीच कुठे? मग त्यांना गुन्हेगार असो काही असो, कालचं चित्र बघा ना. किती घेणार? एक लिमिट असतं. भाजप आघाडीवर असली तरी शिंदेची शिवसेना सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर आहे. पोलिसांच्या मोहिमेनंतरही संशयितांचे वारस निवडणूक लढवत असल्यामुळे कायद्याच्या बालेकिल्ल्याची हवा सत्ताधाऱ्यांनीच काढलेली आहे का, असा प्रश्न निर्माण झालाय. असे समाजात दहशत निर्माण करणारे गुंड उमेदवार माथी मारल्यानं आता नाशिककर मतदार या गुन्हेगारांचा मतपेटीतून बंदोबस्त करतात का, याकडे सर्वांचंच लक्ष आहे. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.